नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेवग्याच्या शेंगांची अतिशय चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली भाजी. ही भाजी भाकरीसोबत खायला ना खूपच छान लागते. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सुरुवातीला मी खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलं. खोबरं भाजल्यामुळे भाजीला एक वेगळीच चव आणि सुगंध येतो. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून कांदा आणि कढीपत्ता छान परतून घेतला. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडं थंड होऊ दिलं. आता खलबत्त्यामध्ये भाजलेलं खोबरं, परतलेला कांदा, कढीपत्ता, लसूण आणि आलं घालून सर्व साहित्य बारीक वाटून घेतलं. खलबत्त्यात वाटल्यामुळे मसाल्याची चव आणखीन खुलून येते. यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाकले. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घालून मंद आचेवर परतून घेतलं. मग त्यात टोमॅटो घातला. त्यानंतर हळद, तिखट, मीठ आणि मसाला घालून सर्व साहित्य एकजीव करून घेतलं. मसाल्यातून तेल सुटेपर्यंत हे मिश्रण छान भाजून घेतलं. याच टप्प्यावर भाजीची खरी चव तयार होत असते. आता या तयार मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या आणि मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतल्या. त्यानंतर गरम पाणी घालून शेंगा मऊ होईपर्यंत शिजू दिल्या. काही वेळातच आपल्या भाजीचा सुंदर सुगंध घरभर दरवळू लागला आणि भाजी छान तयार झाली. शेवटी गरमागरम भाजी, भाकरी आणि कांद्यासोबत सर्व्ह केली. शेवग्याच्या शेंगाची ही भाजी खूपच स्वादिष्ट, पौष्टिक आणि घरगुती चवीची लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.